Adaptation in forest and grassland animals. So in previous lecture we have discussed adaptations in animals. We have started actually adaptation in animals की जिथं आपण amphibians आणि aquatic animals मध्ये ज्या पद्धतीचं adaptation आहे ते पाहिलं. तर आज आपण adaptation in forest and grassland animals. फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये जे राहणारे प्राणी आहेत. The animals from forest as well as grassland animals जे गवताळ प्रदेशामध्ये गवत खाऊन जगतात अशा animals मध्ये काय प्रकारचं adaptation असतं ते आपण डिस्कस करायचं आहे. Carnivorous animals like wild dog, fox, tiger and lion have strong legs. तर कार्निव्होरस म्हणजे काय? What is carnivorous? मांसाहारी प्राणी की जे शिकार करतात, दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात आणि त्यावरती आपला अन्न म्हणजे ते अन्न म्हणून खातात. सो द एनिमल्स लाईक वाईल्ड डॉग, फॉक्स, वाईल्ड डॉग जंगली कुत्रे असतील, फॉक्स, टायगर, फॉक्स मीन्स ओके, टायगर किंवा लायन यासारखे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आहेत की ज्यामुळे ते शिकार करू शकतील. दे हॅव स्ट्रॉंग लेग्स. जर आपण हे प्राणी बघितले तर त्यांचे जे लेग्स आहेत हे अतिशय मजबूत असतात, पाय मजबूत असतात. कशासाठी? टू रन फास्ट बिकॉज दे हॅव टू कॅच देअर प्रे. प्रे म्हणजे त्यांचं जे भक्ष आहे त्याला पकडण्यासाठी त्यांना पळणं खूप गरजेचं आहे, वेगानं पळणं खूप गरजेचं आहे. लाईक हरिण असेल किंवा म्हणजे जे डिअर यासारखे जे ॲनिमल्स आहेत त्याची शिकार करतात हे आणि त्यांना पकडून खातात. सो टू कॅप्चर देअर प्रे दे हॅव स्ट्रॉंग लेग्स. त्यांचं जे भक्ष्य आहे ते पकडण्यासाठी त्यांना पळावं लागतं वेगानं आणि यासाठी त्यांचे जर पाय पाहिले तर ते खूप मजबूत असतात. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनिन टीथ आर शार्प. तर जर आपण पाहिलं ह्या प्राण्यांमध्ये तर त्यांना क्लॉज म्हणजे त्यांचा जो जबडा आहे त्याचा जर आपल्याला विचार करावा लागेल तर त्यांचे जे दात आहेत ते सुळ्यांसारखे असतात. दे हॅव कॅनिन टीथ्स. ओके. अँड दे आर शार्प. शार्प मीन्स अतिशय टोकदार असतात. ओके. सो दे हॅव क्लॉज as well as they having canine teeth. Okay, just a minute. They have claws and canine teeth. Okay, canine teeth means जे दात आहे ते अतिशय टोकदार किंवा सुळे. कॅनिन टीथ म्हणजे आपण याला सुळे असं म्हणतो आणि क्लॉज म्हणजे त्यांची जर नख पाहिली दे हॅव्हिंग कर्वड पॉइंटेड हॉर्नी नेल्स. ओके. अणकुचीदार नखे असं म्हणतो आपण त्यांना. कशासाठी? जे भक्ष पकडले त्याला फाडण्यासाठी त्यांचे जे नख असतात हे अतिशय टोकदार असतात. ओके. सो दॅट इज अबाउट अनदर ॲडॅप्टेशन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? आता जर आपण त्यांचे दात पाहिले तर ते अतिशय टोकदार आणि सुयांसारखे असतात. ओके. सो ह्याचा अर्थ काय असावा? कारण काय असावं? ओके. व्हाय दे हॅव कॅनिन टीथ? बिकॉज टू त्यांचं जे भक्ष्य पकडलेलं आहे, जो प्राणी त्यांनी खाण्यासाठी पकडलाय त्याचे मांस तोडून खाण्यासाठी त्यांचे जे दात आहेत ते कसे आहेत? अतिशय टोकदार सुळ्यांसारखे आहेत. सो व्हॉट इज द ॲडॅप्टेशन वी फाउंड इन ॲनिमल्स, कार्निव्होरस ॲनिमल्स? दे हॅव स्ट्रॉंग लेग्स. कशासाठी लेग स्ट्रॉंग का आहेत? टू रन फास्ट, टू कॅच देअर प्रे. त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी. दे हॅव क्लॉज. त्यांना अणकुचीदार नखे असतात. ऍट द सेम टाइम त्यांना सुयांसारखे दात असतात की जे अतिशय टोकदार असतात, धारदार असतात आणि याचं फंक्शन असं आहे की ते जे भक्ष्य पकडलंय त्याला फाडून खाण्यासाठी त्यांचे दात ते त्या पद्धतीचे ऍडॅप्ट झालेले आहेत, त्याच्यामध्ये असे बदल झालेत. देन टायगर्स हॅव tigers, what they have? Tigers padded paws. Tigers have padded paws. These enables, okay, these enables what? This enables them to silently stalk their prey and capture it easily. Now, what is mean by? So animals like tiger, they have
पॅडेड पॉज म्हणजे जर आपण त्यांचा पंजा बघितला पायाचा तर तो मऊ असतो असा. कशासाठी? दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे, की ज्याच्यामुळे ते हळूवारपणे त्यांचे जे भक्ष आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते आणि भक्ष जे आहे त्याला समजून न येण्यासाठी कुठलीही हालचाल या टायगर सारख्या प्राण्याची समजून न येण्यासाठी त्यांचे जे पंजे आहेत हे अतिशय मऊ असतात, सॉफ्ट असतात, की ज्यामुळे ते हालचाल हळूवारपणे करू शकतात. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निव्होर्स आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड्स. काय म्हणले? द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निव्होर्स. प्रेडेटर म्हणजे भक्षक. जे मांसाहारी प्राणी आहेत, मांसाहारी भक्षक आहेत, त्यांचे जे डोळे आहेत ते बरोबर डोक्याच्या समोरच्या बाजूला असतात. सो दॅट इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम लॉंग डिस्टन्स. याचा फायदा काय आहे त्यांना? कारण डोळे समोर असल्यामुळे बरोबर डोक्याच्या ते खूप अंतरावरती त्यांचं जे भक्ष आहे, त्यांची जी शिकार आहे त्याच्याकडे ते शोधू शकतात किंवा स्पॉट करू शकतात. लांबूनही त्यांना ती शिकार चटकन लक्षात येते. सो पहिलं अडॅप्टेशन टायगर मध्ये काय आहे? पॅडेड पॉज, सो दॅट इट कॅन सायलेंटली स्टॉक देअर प्रे, की जे हळूवारपणे जाऊन आपलं भक्ष पकडू शकतात आणि सहजपणे भक्ष पकडू शकतात. द आईज आर इन फ्रंट ऑफ देअर हेड सो दॅट दे कॅन स्पॉट देअर प्रे फ्रॉम लॉंग डिस्टन्स. डोळे जे आहेत बरोबर डोक्याच्या समोरच्या बाजूला आहेत, की ज्यामुळे ते खूप अंतरावरती जे त्यांचं भक्ष आहे त्याला पाहू शकतात. हे झालं काय? कार्निव्होरस ॲनिमल्सच्या बाबतीत. हे फॉरेस्ट मध्ये असणारे कार्निव्होरस ॲनिमल्स. आता जाऊया आपण हार्बिव्होरस म्हणजे शाकाहारी प्राणी किंवा तृणभक्षी प्राणी असं म्हटलं तरी चालेल. द हार्बिव्होरस आर बिलो द forehead. On eyes of herbivores are below the forehead and on either side of head. So you can see in this picture शेजारी दिले ब्लॅक बक, हे जे काळवीट आहे, मराठीमध्ये याला काळवीट असं म्हणतात, याचे जे डोळे आहेत ते फोरहेडच्या थोडी खाली आहेत, म्हणजे डोक्या जर आपण कपाळ पाहिलं तर त्याच्या खाली आहेत बघा चित्रामध्ये. ओके. अँड ऑन आयदर साइड ऑफ हेड, आणि डोक्याचे एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहे. दोन्ही डोळे एकाच समान प्लेन मध्ये नाहीत, एक एका बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला आहे. धिस गिव्स देम वाईड अँगल व्हिजन. आता असे डोळे असण्याचं कारण काय? की ज्यामुळे त्यांना वाईड अँगल व्हिजन चहू बाजूनी दृष्टी जी आहे ती त्यांना व्यवस्थित पाहता येतं त्यामुळे. ओके. विच हेल्प देम टू प्रोटेक्ट फ्रॉम प्रेडेटर्स, की ज्यामुळे त्यांना जे भक्षक आहेत त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करता येतं. म्हणजे डोळे दोन्ही बाजूला असल्यामुळं सगळ्या बाजूनी सारखं त्यांना पाहता येतं, ज्यामुळे त्यांना भक्षक जो आहे प्रेडेटर पासून स्वतःचं संरक्षण करता येतं. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. ओके. जर ह्या प्राण्यांचे जे लेग्स आहेत, लेग्स आर टॅपरिंग म्हणजे वरून खाली जर आपण पाहिलं तर ते निमुळते होत गेलेले आहेत. लेग्स आर टॅपरिंग अँड दे हॅव्हिंग स्ट्रॉंग हूज म्हणजे खूर, पायाला खूर असतात अशा प्राण्यांचे. खूर म्हणजे जसं बकरी किंवा बैलाच्या पायांना जशी खूर असतात ना खाली, त्याला म्हणायचं दे हॅव स्ट्रॉंग हूज विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. आता हे असे हूज असल्यामुळे, खूर असल्यामुळे मजबूत असे, की ज्यामुळे त्यांना फास्ट पळायला किंवा वेगानं पळायला मदत होते आणि त्याचबरोबर त्यांना खूप लांबपर्यंत, लॉंग लिप्स म्हणजे लांबपर्यंत उडी मारायला मदत होते. हे कशामुळे शक्य झालंय? बिकॉज ऑफ देअर लेग्स आर लॉंग, पाय एकतर लांब आहेत, टॅपरिंग आहेत, त्याचबरोबर पायांना जे खूर आहेत हे मजबूत आहेत, की ज्यामुळे त्यांना पळण्याबरोबर लांब उडी मारत ते पळतात. हरिण पळताना आपण पाहिलं असेलच. देअर लॉंग अँड फ्रिकी मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस. जर आपण ह्या प्राण्यांचे कान पाहिले तर ते खूप मोठे असतात, लांब असतात आणि ते जे कान आहेत ते फ्रीली मूव्ह होतात. ओके. जसं मांजराचं किंवा तुम्ही कुत्र्याचं पाहिलं असेल कान हलत असतात, तसेच या प्रकारच्या प्राण्यांमध्ये पण ह्यांचे जे कान आहेत हे लांब आहेत आणि ते
पाहिजे त्या डायरेक्शनला मूव्ह होतात बऱ्यापैकी, की ज्यामुळे त्यांना लांब अंतरावरती किंवा वेगवेगळ्या दिशांमध्ये जे असणारे आवाज आहेत, भक्षकाचे असतील किंवा इतर प्राण्यांचे असतील, ते त्यांना सहजपणे ओळखता येतात किंवा ऐकू येतात. Deer and black bucks have colors that merge with the surrounding. हरिण असेल किंवा काळवीट असेल, डिअर अँड ब्लॅक बक्स, ते हॅव कलर, त्यांचा जर कलर पाहिला, शरीराचा रंग पाहिला, तर तो अशा पद्धतीने आहे की ज्यामुळे ते सभोवतालच्या म्हणजे त्यांच्या सभोवताली जे काही पर्यावरण आहे त्यामध्ये स्वतःला ते लपवून घेतील अशा पद्धतीचे त्यांचे रंग असतात. देअर टीथ्स आर स्ट्रॉंग फॉर चिविंग टफ प्लांट मटेरियल. आणि ह्या प्राण्यांचे जे दात आहेत हे मजबूत आहेत, कशासाठी? टू फॉर चिविंग, त्यांना प्लांट मटेरियल, ते शाकाहारी आहेत ना, ते वनस्पती खाऊन जगतात, तर जे वनस्पती खात असताना जे म्हणजे गवतासारखे किंवा वनस्पतीचं खोड खायचं असेल तर त्यांना मजबूत दात असणं गरजेचं आहे. यासाठी त्यांना मुळात नॅचरली किंवा त्यांच्यामध्ये असं ॲडॅप्टेशन झाले की ज्यामुळे त्यांचे जे दात आहेत ते मजबूत झालेत की ज्यामुळे ते प्लांट मटेरियल सहजपणे चावून खाऊ शकतात. ओके, सो हर्बिव्हरस ॲनिमल्स मध्ये कोणकोणते चेंजेस किंवा ॲडॅप्टेशन्स आहेत? देअर आईज आर बिलो द फोरहेड अँड ऑन अदर साइड ऑफ द हेड. त्यांचे जे डोळे आहेत ते फोरहेडच्या खाली आणि डोक्याच्या दोन्ही बाजूला आहेत की ज्यामुळे त्यांना वाईड अँगल व्हिजन प्राप्त होतं की ज्यामुळे ते भक्षक जिकडं आहे तिकडं म्हणजे भक्षकाची चाहूल त्यांना लवकर लागते आणि ते स्वतःचं प्रोटेक्शन करतात. त्यांचे जर पाय पहिले, देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज की ज्यामुळे त्यांना फास्ट रनिंग करायला मदत होते. त्याचबरोबर ते लांब उड्या घेत पळतात. देअर लॉंग अँड फ्रिकी मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस अँड डिफरंट डायरेक्शन्स. त्यांचे जे कान आहेत ते लांब आहेत, त्याचबरोबर ते फ्रीली मूव्ह होत असतात, त्यामुळे त्यांना खूप लांबवरचे आवाज पण ऐकू येतात की ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा एकदा याचा फायदा त्यांना भक्षकांपासून संरक्षण करण्यासाठी होतो. आणि जर डिअर किंवा ब्लॅक बक सारखे ॲनिमल पाहिले तर त्यांच्या शरीराचा जो रंग आहे तो असा आहे की जो सभोवतालच्या परिस्थितीची जुळवून घेतो आणि त्यामुळे त्यांना ओळखणं भक्षकांना कठीण जातं, म्हणजे ते स्वतःच संरक्षण करतात. आणि देअर टीथ्स आर स्ट्रॉंग फॉर चिविंग टफ प्लांट मटेरियल. दात मजबूत आहेत कारण त्यांना वनस्पतींचा वापरायचं फूड करायचं आहे आणि त्यामुळे ते वनस्पतींचं खाद्य खात असताना त्यांना ते चावण्यासाठी, व्यवस्थित चर्वण करण्यासाठी त्यांचे जे दात आहेत ते मजबूत आहेत. सो हे झालं काय की ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. तर फॉरेस्ट म्हणजे जे कार्निव्होरस, फॉरेस्टमध्ये असणारे जे कार्निव्होरस ॲनिमल्स आहेत किंवा हर्बिव्होरस ॲनिमल्स आहेत याच्यामध्ये जे ॲडॅप्टेशन आहे ते आपण आता पाहिलं. आता जाऊया आपण जरा पुढे, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. डेझर्ट, वाळवंटीय जे प्राणी आहेत, वाळवंटामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन आपल्याला दिसून येतं ते आपण आता बघायचं. सो लेट अस सी. Deserts are characterized by severe scarcity of water. So, in desert region there is a severe scarcity of water. Scarcity of water, पाण्याची अतिशय कमतरता आहे, पाणी अतिशय कमी असतं. Hence, desert animals have thick skin to prevent loss of water from their body. पाण्याची कमतरता असल्यामुळे हे जे प्राणी आहेत या वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे, त्यांच्या शरीरावरती जी कातडी आहे, स्किन आहे, ती अतिशय जाड असते की ज्यामुळे शरीरातलं जे पाणी आहे ते इन द फॉर्म ऑफ स्वेट, घाम किंवा वाफेच्या स्वरूपात कमीत कमी वाया जातं किंवा बाहेर शरीराबाहेर टाकलं जावं यासाठी कातडं जे आहे किंवा स्किन जी आहे ती अतिशय दाट आहे, थिक आहे. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. चित्रामध्ये तुम्हाला पाहिलं दिसतंय उंटाचा जो पाय दाखवलाय, पाय त्यांचे लांब असतात. त्याचबरोबर त्यांचे पाय जर आपण पाहिले तर दे हॅव कुशन्ड सोल्स. त्यांचे जे तळवे आहेत हे मऊ असे असतात, कुशन सारखे असतात. ओके, द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. जर आपण या प्राण्यांचे जर नाक पाहिलं तर त्या नाकावरती नाकपुड्यांवरती एक आवरण असतं किंवा स्किनचं फोल्डिंग, म्हणजे नाकावरती एक प्रकारचं आवरण असतं नॅचरली कातड्यांपासून बनलेलं की ज्यामुळे ते स्वतःच
संरक्षण करतात वादळांपासून. वाळवंटी प्रदेशामध्ये जर वारं सुटलं तर वाळू डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये जायचा धोका असतो आणि त्यामुळे नाकांवरती अशा प्रकारचे फोल्ड ऑफ स्किन आहे. त्याचबरोबर द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांच्या ज्या पापण्या आहेत, आय लॅशेस ज्या पापण्या आहेत त्या लांब आणि थिक म्हणजे दाट असतात, की ज्यामुळे ते स्वतःचं संरक्षण वाळवंटामध्ये येणारे जे वादळ आहेत त्यापासून करू शकतात. Rats, snakes, spiders, lizards in desert have they live in deep burrows during daytime and they are active in night. तर अशा ठिकाणी असणारे जे रॅट्स आहेत, स्नेक्स आहेत किंवा स्पायडर्स किंवा लिझार्ड्स यासारखे जे प्राणी आहेत, हे दिवसाच्या वेळी खूप जमिनीच्या आतमध्ये खोलवर राहतात उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी. सो दे लिव्ह इन डीप बरोज ड्युरिंग डे टाइम आणि ते रात्रीच्या वेळी बाहेर पडतात शिकार करण्यासाठी किंवा अन्न पदार्थांच्या शोधासाठी. सो हे त्यांच्यामध्ये झालेलं ऍडॅप्टेशन आहे. सो आपण महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे, जो कॅमल हा सारखा ॲनिमल आहे याचा विचार इथं करायचा आहे. सो इन डेझर्ट देर इज अ सिव्हिअर स्कॅरिटी ऑफ वॉटर. So desert animals have thick skin to avoid loss of water from their body. Their legs are long and flat and cushioned soles with cushioned soles. Their nostrils are protected by fold of skin. Eyelashes are long and thick. The animals like rat, snake, spider, lizard, they live deep burrows, खोलवर बिळांमध्ये राहतात during the daytime and they become active ॲट नाईट. रात्रीच्या वेळी ते बाहेर पडतात आपल्या अन्न पदार्थाच्या शोधामध्ये. सो दॅट इज अबाउट ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. नाउ ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन बर्फाच्छादित प्रदेश जे आहेत या ठिकाणी जे प्राणी आहेत यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ॲडॅप्टेशन, कुठल्या प्रकारचं अनुकूलन झालेलं आहे, त्यांच्या शरीरामध्ये असे काही बदल झालेत की ज्यामुळे ते बर्फाळ प्रदेशामध्ये राहण्यासाठी राहू शकतात. तर ते आपल्याला बघायचं आहे. You can download images of animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog and snow leopard. Compare these images. ह्या इमेजेस कम्पेअर करायला सांगितलं विथ द सिमिलर अॅनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे जंगलामध्ये राहणारे यासारखेच प्राणी आहेत यांच्याबरोबर कम्पेअर करायचं. याक असेल किंवा पोलार बियर म्हणजे काय, ध्रुवीय अस्वल जे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये राहतात असे जे अस्वल आहेत ते. व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड. तर याचं कंपॅरिझन जर आपण केलं, याच सारखे जे प्राणी ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये राहतात, उष्ण कटिबंधीय जंगलांमध्ये राहणारे जे प्राणी आहेत याबरोबर याचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय फरक दिसेल. ए व्हाईट ऑर सिल्वरी बॉडी कलर. एक तर हे जे प्राणी आहेत यांचे जे शरीर जे आहे ते पांढरं किंवा चंदेरी रंगाचं असतं. सो दे हॅव्हिंग व्हाईट ऑर सिल्वरी बॉडी कलर. लॉंग थिक हेअर ऑन द स्किन. त्यांच्या शरीरावरती लांब आणि अतिशय दाट केस असतात. कशासाठी? थंडीपासून संरक्षण करण्यासाठी. आर द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल्स इन द स्नोई रिजन. हाऊ आर दीज युजफुल टू देम. सो हे लांब आणि अतिशय दाट केस कशासाठी उपयोगी आहेत त्यांना, तर स्वतःचं संरक्षण थंडीपासून करण्यासाठी त्यांच्या शरीरावरती लांब आणि दाट केस असतात. ओके, सो दॅट इज अबाउट adaptation in animals of snowy region. Then we have adaptation in aerial animals, म्हणजे पक्षी थोडक्यात एरियल एनिमल्स. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेइकल्स ऑन रोड अँड एरोप्लेन्स. जमिनीवरती चालणाऱ्या ज्या व्हेइकल्स आहेत, रस्त्यांवरती जाणाऱ्या, आणि हवेमध्ये जे एरोप्लेन्स आहेत यामध्ये मेजर डिफरन्स काय, मेन डिफरन्स कुठला आहे. पंख, विंग्स. ओके, त्याचबरोबर बघूया आपण आता ह्या एरियल एनिमल्स मध्ये कुठले बदल झालेले आहेत. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ एनिमल्स मिनिमाइजेस द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. जर पक्षी आपण पाहिले तर त्यांचं जे शरीर आहे ते स्पिंडल शेप्ड, दोन्ही बाजूला निमुळत होत झालेलं असतं, मध्ये फुगीर असतं, की ज्यामुळे एअर रेजिस्टन्स, हवेचा जो रोध आहे, सो their body is spindle shaped to avoid or to minimize resistance of air while flying.
हवेमध्ये उडत असताना त्यांच्या शरीराला जो हवेचा रोध होतो तो कमीत कमी व्हावा यासाठी त्यांचं जे शरीर आहे ते दोन्ही बाजूला निमुळत आहे. तुम्ही एखादा पक्षी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात पाहिला असेल सगळ्यांनी तुमच्या लक्षात येईल. विथ हॉलो बोन्स, a body covering of feathers and modification of four legs into wings, their body is light in weight and adapted for flying. बघा, विथ हॉलो बोन्स, हॉलो बोन्स म्हणजे त्यांची जी हाडं आहेत ती पोकळ असतात. हॉलो म्हणजे पोकळ आणि बोन्स म्हणजे हाड. बॉडी कव्हर्ड विथ फिदर्स, त्यांचं जे शरीर आहे शरीरावरती पिसांचं आवरण असतं. मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू विंग्स, ऍक्च्युली जे पंख आहेत ते त्यांचे पुढचे पाय आहेत, फोर लेग्स असं म्हणतात त्याला, त्याचं रूपांतर ऍडॅप्टेशन होऊन पंखांमध्ये झालंय. देअर बॉडी इज लाईट इन वेट, त्यांचं शरीर जे आहे ते वजनानं हलकं असतं. हे सगळे जे ऍडॅप्टेशन आहेत हे कशासाठी आहेत? फॉर फ्लाइंग. ह्या अॅनिमल्सना हवेमध्ये उडण्यासाठी हे झालेले त्यांच्या शरीरामधले ऍडॅप्टेशन्स आहेत. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो लाईट इन वेट अँड टॅपर्स ऍट बोथ एंड. इन्सेक्ट, कीटक जे आहेत ते वजनाने हलके असतात अँड टॅपर्स ऍट बोथ एंड, दोन्ही बाजूला निमुळते होत गेलेले असतात. दे कॅन फ्लाय विथ टू पेअर्स ऑफ विंग्स. डास असेल किंवा कॉक्रोच असेल, मॉस्किटो किंवा कॉक्रोच यांच्यामध्ये पण तुम्हाला हे अडॅप्टेशन दिसतील. त्यांचे जे शरीर आहे ते दोन्ही बाजूला टॅपर्स झालेलं निमुळत होत गेलेलं असतं. जर आपण कीटक जर पाहिले, इन्सेक्ट जर पाहिलं, दे कॅन फ्लाय विथ टू पेअर ऑफ विंग्स, त्यांच्यामध्ये पंखांच्या दोन जोड्या असतात. दे ऑल्सो वॉक विथ स्टिक लाइकड लेग्स. तुम्ही डास पाहिला असेल, वेल नोन एक्झाम्पल इज मॉस्किटो. तर म्हणजे इन्सेक्ट जे आहेत त्यांच्याकडे दोन विंगचे पेअर्स आहेत. त्याचबरोबर दे वॉक विथ स्टिक्स लाईक लेग्स, त्यांचे जे पाय आहेत ते स्टिक्स सारखे 6 पाय असतात. बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटेगियम, a thin fold of skin between their forelegs and hind legs. बॅट्स जे आहेत, बॅट हे ॲनिमल जे आहेत हे कशामध्ये येतील? पक्ष्यांमध्ये येतील का टेरेस्ट्रियल ॲनिमल्स मध्ये येतील? बॅट्स हे पक्षी नाहीत, लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये फक्त एक मॉडिफिकेशन असं झालंय की त्यांना एक 2 पायांच्या मध्ये एक कातड्यांचं अतिशय पातळ असं आवरण असतं की ज्याला पॅटॅगियम असं म्हटलंय, की ज्यामुळे ते हवेमध्ये उडू शकतात. हे त्यांच्यामध्ये झालेलं मॉडिफिकेशन आहे. ओके, सो 4 लेग्स अँड हाईड लेग्स, पुढचे आणि मागचे जे पाय आहेत याच्यामध्ये पातळ असं स्किनचं आवरण तयार झालंय किंवा स्किनचा पार्ट आहे की ज्यामुळे ते हवेमध्ये उडू शकतात. आणि तुम्ही एक काम करायचंय, ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. तर आपल्या अवतीभोवती जे बर्ड्स किंवा इन्सेक्ट्स आहेत हे ऑब्झर्व करायचे आहेत फक्त. ठीक आहे.